नमस्कार मित्रांनो, मी सुमित घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन रोमांचक कथा. ही आहे माझी आणि माझ्या शेजारच्या काकूची. त्या दिवशी मी शेतावर उभा होतो, तेव्हा माझी नजर तिच्या अंगणात पडलेल्या खाटेवर गेली. ती तिथे आरामात झोपली होती. तिची साडी गुडघ्यापर्यंत वर सरकली होती. हे पाहून माझ्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. मी सतत तिच्याकडे पाहत राहिलो. मग तिने मला पाहिले आणि म्हणाली, "अरे राजू, तू काय पाहत आहेस?" मी घाबरलो आणि म्हणालो, "काय नाही काकू." मी लगेच दुसरीकडे पाहू लागलो. ती म्हणाली, "सांग ना सुमित, काय झालं? तुला काही हवंय होतं का?" मी म्हणालो, "नाही, काही नाही." मग मी टेरेसवरून खाली आलो. थोड्या वेळाने काकू आमच्या घरी आल्या आणि मम्मीशी बोलू लागल्या. मला भीती वाटत होती की ती मम्मीला सगळं सांगेल. मी शांतपणे घराबाहेर पडायला निघालो. तेवढ्यात तिने मोठ्याने हाक मारली, "सुमित." मी घाबरून अडकलो आणि म्हणालो, "हो, काय झालं?" काकू हसली आणि म्हणाली, "माझ्यासाठी काही सामान आणशील?" मम्मीही म्हणाली, "हो बेटा, जा आणि आण." काकूने मम्मीला काहीच सांगितलं नाही. हे पाहून मला थोडं बरं वाटलं. मग ती स्वतः सांगू लागली, "एक नाशपती, साबण आणि एक शॅम्पू." तिने मला 100 रुपयाची नोट दिली. मी दुकानाकडे निघालो. तेव्हा ती म्हणाली, "सुमित, माझ्या घरी ये आणि सामान दे." मी म्हणालो, "ठीक आहे." तिचं ते हसणं पाहून मला थोडं विचित्र वाटलं. जेव्हा मी सामान घेऊन परतलो तेव्हा काकू घरी नव्हत्या. मम्मीने सांगितलं, "ती तिच्या घरी गेली आहे. जा आणि तिथे दे." मी तिच्या घरी गेलो. दरवाजा उघडाच होता. मी आत गेलो. काकूने मला पाहिलं आणि म्हणाल्या, "सुमित, तू आलास?" मी सामान ठेवून निघणार होतो तेव्हा तिने थांबवलं. "राजू, मी तुला एक गोष्ट विचारू? तू सांगशील ना?" मी म्हणालो, "हो, विचारा." "तुझी गर्लफ्रेंड आहे का?" मी म्हणालो, "नाही." "पण तू का विचारतेस?" ती फक्त हसली आणि म्हणाली, "अगदी तसंच." मी घरी परतलो. थोड्या वेळाने मी खोलीत टीव्हीत पाहत होतो. तेवढ्यात काकू मम्मीशी बोलताना ऐकू आल्या. मी बाहेर पाहिलं तर काकू मागून खूप आकर्षक दिसत होत्या. साडी नीट नेसलेली व्यक्तिमत्व उठून दिसत होतं. ती मम्मीला म्हणत होती, "दीदी, आज दूध दही झालं आहे. मी चहा बनवत होते. दूध आणू का?" मम्मी म्हणाली, "हो." थोड्या वेळाने घे. काकू निघून गेल्या. मग मग मम्मीने हाक मारली, "सुमित." मी बाहेर आलो. मम्मी म्हणाली, "स्वयंपाकघरातून दूध घे आणि काकूला दे." काकू आली होती. "हे दूध तिच्या घरी जाऊन दे." मी दूध घेतलं आणि निघालो. आज माझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. काकूच्या घरी पोहोचलो तर त्या थोड्या वेगळ्याच अंदाजात दिसत होत्या. मी म्हणालो, "काकू, दूध घे, मम्मीने पाठवलं आहे." माझी नजर वारंवार तिच्याकडे जात होती. काकूला ते लक्षात आलं. दूध उचलताना ती म्हणाली, "सुमित, तू काय विचारत आहेस?" मी घाबरलो. "काय?" ती हसत म्हणाली, "अरे, मी चहाबद्दल बोलत होती." मला घाम सुटला. मी विचारलं, "काका खूप दिवसापासून बाहेर आहेत ना? कधी येणार?" ती उदास होऊन म्हणाली, "कधीही येऊ शकतात. पण काय फरक पडणार?" तेवढ्यात तिचा हात गरम पॅनला लागला. ती ओरडली, "आय गं, हात जळाला." मी तिचा हात पाहिला. कातडी सोलली होती. मी तिला उचलून बेडवर बसवलं. दुधाचा पॅन गॅसवरून काढला. मग पटकन कोलगेट पेस्ट लावली. मी निघणार होतो तेव्हा ती म्हणाली, "सुमित, गॅस बंद कर आणि हो, संध्याकाळी ये."
त्यावेळी 4 वाजले होते. मी घरी आलो. आईला सांगितलं तर आई लगेच काकूच्या घरी गेली. परत आल्यावर आई म्हणाली, "सुमित, काकूला आत्ताच काय खायला दे." मी सांगितलंय की जेवण बनवू नको. तू जा मेडिकल स्टोअरमधून औषध घेऊन ये. मी सायकल काढली आणि काकूकडे गेलो. तिने प्रिस्क्रिप्शन दिलं आणि म्हणाली, "पैसे घे आणि कोणी विचारलं तर माझं नाव सांगू नकोस." "ठीक आहे." तिने डोळा मारला आणि हसली. मी मेडिकल स्टोअरमधून औषध घेतलं आणि परत गेलो. तिथे मम्मी होती. मम्मी म्हणाली, "जा काकूच्या हाताला ट्यूब लाव आणि औषध दे." मी काकूच्या घरी गेलो. ती आरामात झोपली होती. मी तिच्याजवळ गेलो. काकू म्हणाली, "सुमित, तू आलास? मला औषध दे." औषध दिलं आणि मी घरी परतलो. घरी जिलेबी बनवली होती. मी दही जिलेबी खाल्लं. मग आई म्हणाली, "जेवण झाल्यावर काकूला जेवण घेऊन जा." मी जेवण घेतलं आणि काकूच्या घरी गेलो. काकूने दरवाजा उघडाच आणि म्हणाली, "सुमित, ये." तिने लाल साडी नेसली होती. पूर्ण मेकअप नवीन वधूसारखी दिसत होती. पातळ कंबळ, नाभी हलकीशी दिसत होती. खूपच आकर्षक. ती पुढे आली, टिफिन घेतलं आणि हसत म्हणाली, "सुमित, आज मला तुझ्याशी मन मोकळं बोलायचं आहे." तिचा आवाज थोडा भावनिक झाला. ती पुढे म्हणाली, "मी खूप दिवसापासून एकटी आहे. आज मला तुझी साथ हवी आहे." मी शांतपणे म्हणालो, "काकू." ती माझ्याजवळ आली. आमच्यातील अंतर कमी होत गेलं. क्षणभर आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. मग आम्ही एकमेकांच्या मिठीत आलो. त्या क्षणी आम्ही दोघेही भावनाच्या भरात वाहत गेलो. काही वेळाने ती शांत झाली. मग ती हसत म्हणाली, "आजपासून तू माझा खास मित्र आहेस." मी कपडे नीट केले आणि म्हणालो, "मम्मी एकटी आहे, मी आता येतो." ती म्हणाली, "कधीही ये, दरवाजा तुझ्यासाठी उघडाच आहे." मी हलकासा हसलो आणि निघून गेलो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मनचंचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. थँक यू.